नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे पॉलिटेक्निक नंतर ब्रँच चेंज करायला पाहिजे की नाही जेव्हा आपण इंजिनिअरिंगची ॲडमिशन घेतो। तर बेसिकली हा प्रश्न प्रत्येक स्टुडंटच्या मनामध्ये येतो जेव्हा तो ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवतो। हाच प्रश्न काही वर्ष अगोदर माझ्या मनामध्ये पण आला होता, कारण मी पण पॉलिटेक्निक केलेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेजमधनं की ब्रँच चेंज करू नाही करू, आणि असे एक दोन ब्रँचेस आणि कॉलेजेस पण मी टाकले होते। मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स पण शेअर करेल, पण तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी मित्रांनो दोन सेक्शन केलं, यस आणि नो। कोणत्या कंडिशनमध्ये ब्रँच चेंज करायला पाहिजे आणि कोणत्या कंडिशनमध्ये ब्रँच चेंज नाही करायला पाहिजे याबद्दलचं मी काही तुम्हाला टिप्स आणि काही महत्त्वाचे लॉजिक्स देणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करतो मी। व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। तर बघा मित्रांनो, फर्स्टली आपण कोअर सेक्टरबद्दल बोलूया। जे कोअरचे मुलं आहे मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल वगैरेचे, त्यांच्या माइंडमध्ये आता सध्या चालू आहे CSITला खूप स्कोप आहे, फ्युचरमध्ये पण CSIT चालणार आहे। आणि बघा ना, 40 लाखचं 45 लाखचं पॅकेज मिळतं कोअर सेक्टरमध्ये, तर स्टार्टिंगच 35-40 हजारवर होईल जास्तीत जास्त। तर तुम्ही असा विचार करत असाल मित्रांनो की मला जॉबसाठी ब्रँच चेंज करायची आहे, तर करू नका, कारण जी जॉब आहे ना ती कोणत्याही डिग्रीच्या बेसिसवर, डिप्लोमाच्या बेसवर नाही लागत। ती लागतं नॉलेज, स्किल, तुम्ही किती व्हॅल्यू प्रोव्हाइड करू शकता कंपनीला, त्याच्या बेसवर तुम्हाला जॉब लागतो। तर बेसिकली जर तुम्ही जॉबसाठी ब्रँच चेंज करत असाल तर नका करू। मी तरी रेकमेंड करेल की जॉबसाठी ब्रँच चेंज करायला काहीच अडचण नाही। असे भरपूरचे स्टुडंट्स आहे, इव्हन मेकॅनिकलमधून त्यांचं झालेलं आहे, माझेच फ्रेंड सर्कल आहे, CSITचे थोडेफार कोर्सेस केले, नॉलेज गेन केला आणि नंतर पण त्यांनी स्विच केलं। तर म्हणून आता स्विच करण्याची काही गरज नाही आहे जॉबसाठी तरी, कारण आपल्याला नेहमी 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर काही टाइम येणार आहे। आमच्या वेळेस मेकॅनिकलला खूप स्कोप होता, नंतर मेकॅनिकल डाऊनमध्ये गेले, आता आपण ITCSच्या पण एवढं मागं लागलो। मी बघितलं टायर 3 कॉलेजेसमध्ये पण ITCSचा कट ऑफ अराउंड 75% 80% पर्यंत गेला। म्हणजे एवढे मुलं CSIT कडे चालले की मला असं वाटतं येणाऱ्या टाइममध्ये CSITचा पण प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो। तर म्हणून जॉबसाठी जर तुम्ही ब्रँच चेंज करत असाल तर करू नका। कधी तुम्ही ब्रँच चेंज करायला पाहिजे, खरंच तुम्हाला रिअलमध्ये इंटरेस्ट आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही सर मला कोडिंग प्रोग्रामिंग आवडतं, काही सब्जेक्ट्स होते त्याच्यामध्ये मी चांगलं केलं आणि लिटरली मी क्लासेस वगैरे केल्यानंतर मला समजायला लागलं, तर करा तुम्ही। याचं बेस्ट एक्झाम्पल आहे, तुम्ही बडी सारथी टाईप करा गुगलवर, तुम्हाला वेबसाईट ओपन होईल, ती वेबसाईट गो थ्रू करा थोडं 2 मिनिट, आणि तुम्हाला वाटणार कोणी IT किंवा CS बॅकग्राऊंडचा स्टुडंट किंवा व्यक्ती असेल ज्यांनी ही वेबसाईट बनवलेली आहे। बट तुम्हाला फ्रँकली सांगतो मी, ही वेबसाईट जी आहे ती BScच्या स्टुडंटनी बनवलेली आहे। तो फक्त वेबसाईटच नाही बनवत, तर तो ॲप वगैरे सुद्धा बनवतो, आणि BScचा स्टुडंट आहे। कॅन यू इमॅजिन, ना मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ना टेक्निकल बॅकग्राऊंड, डायरेक्टली प्युअर BScचा स्टुडंट आहे, पण त्याला इंटरेस्ट आहे। इव्हन मी पण त्याला कधी टेक्निकल क्वेश्चन विचारतो वेबसाईट घेऊन, ॲप बनवायला घेऊन, तो म्हणतो सर मला येत नाही, मला 2-3 दिवस द्या, मी अभ्यास करतो आणि तुम्हाला याच्याबद्दलचं सांगतो कसं करता येईल। तर याला खरा रिअल इंटरेस्ट म्हणतात। जर इंटरेस्ट असेल तर ब्रँच चेंज करा, काही प्रॉब्लेम नाही। आलं लक्षात? आता सेकंड पॉईंट आहे, जे कोअरचे विद्यार्थी आहे ते विचारणार सर मग मी काही असे टॉपचे कॉलेजेस आहे ज्याच्यामध्ये सब ब्रँचेसमध्ये जाऊ का, लाईक प्रोडक्शन, लाईक ऑटोमोबाईल, इन्स्ट्रुमेंटेशन, मेटलर्जी, तर तुम्ही जाऊ शकता। इथे थोडीशी एक थिन लाईन येते किंवा एक रस्सी खेच आहे, कॉलेज वर्सेस ब्रँच। बेसिकली तुम्हाला थोडं कॉलेज मॅटर करत असेल, फर्स्ट पॉईंट। सेकंड, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला त्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल, जसं मी केलं होतं VJTIची प्रोडक्शन इंजिनिअरिंग टाकली होती मी। का बरं? कारण मला 6 सेमिस्टरमध्ये लक्षात आलं होतं की प्रोडक्शन रिलेटेड, क्वालिटी रिलेटेड जे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये मी चांगलं करायचो। म्हणजे MQC म्हणून एक सब्जेक्ट होता, मेजरमेंट अँड क्वालिटी कंट्रोल आहे, किंवा MSc म्हणून आहे, अशी जे सब्जेक्ट्स आहे, स्पेशली आपला हा सब्जेक्ट होता, काय नाव आहे, प्रोडक्शन इंजिनिअरिंग। या सब्जेक्ट्समध्ये माझं कमांड पण चांगली होती आणि ते सब्जेक्ट्स मला आवडायचे पण। जेव्हा मी माझ्या फॅकल्टी सोबत कन्सल्ट केलं, त्यांनी म्हटलं जर तुला इंटरेस्ट आहे आणि तुला वाटतं याच्यामध्ये तू चांगलं करू शकतो तर नक्कीच तू ब्रँच स्विच करायला पाहिजे। बट हे लक्षात ठेव की काही अपॉर्च्युनिटी जे कोअरमध्ये मिळू शकतात ते स्किप होईल तुला। मी म्हटलं सर चालेल, जर मला हे कॉलेज पण मिळते, माझ्या आवडीची ब्रँच पण मिळते चेंज करायला, तर मी तेवढं रिस्क घ्यायला तयार आहे। तर कोणत्या कंडिशनमध्ये करू शकता तुम्ही? तुम्हाला कॉलेज पण चांगलं मिळते, फॉर एक्झाम्पल VJTI, COP, PICT सारखं फर्स्ट। सेकंड, तुम्हाला त्या सब ब्रँचमध्ये इंटरेस्ट पण आहे, कारण त्याचा सिलेबस तुम्ही वाचलेला आहे, ते तुमच्या ब्रँचची सब ब्रँच आहे, आणि प्लस त्या कॉलेजमध्ये त्या ब्रँचसाठी प्लेसमेंट पण आहे। कारण ह्या युनिक ब्रँचेसचं ना प्लेसमेंटमध्ये कधी कधी प्रॉब्लेम येतो, तर थोडं प्लेसमेंट पण चेक करतात, त्या केसमध्ये तुम्ही ब्रँच चेंज करू शकतात। आता अजून थर्ड सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, इथे विद्यार्थी ब्लंडर मिस्टेक करतात, भरपूर विद्यार्थी नाही कराल, काही 2-4 जण असणार, ते काय करणार की कॉलेजसाठी ब्रँच कॉम्प्रोमाइज करून टाकणार की नाही मला हे कॉलेज पाहिजे तर मग मी कोणती पण ब्रँच घेतो। तसं करू नका मित्रांनो, कारण आफ्टर 3 इयर्स ऑफ कम्प्लिटिंग इंजिनिअरिंग जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट जॉब वगैरेला बसणार, गव्हर्नमेंट जॉब
देणार किंवा इंटरव्ह्यूसाठी बसणार, तर हा क्वेश्चन तुमच्या समोर येणार की बाबा तू 3 वर्षाचा डिप्लोमा इकडे केला, 3 वर्षाचं इंजिनिअरिंग इकडे करत आहे. आणि असं पण होऊ शकते की कधी तुम्ही एखादी गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक केली आणि एक्झाम क्रॅक केल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस पकडलं, अरे बाबा तुझा डिप्लोमा याच्यामध्ये झाला, इंजिनिअरिंग याच्यामध्ये झाला. तर म्हणून ब्रँच चेंज करण्याचे जास्त फंदात पडू नका. जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की मला इंटरेस्ट नाही तर करा. जॉब वगैरेच्या नादामध्ये करू नका. ले ऑफच्या पण न्यूज ऐका, मग सोबतच IT सेक्टरमध्ये ले ऑफ सुद्धा चालू आहे. तर हेच काही थोडेफार 2-3 पॉईंट्स मला सांगायचे होते आणि आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला मदत झाली असेल. जर तुम्हाला अजून पण काही डाऊट्स असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये मला विचारू शकता. व्हिडिओला बघण्यासाठी धन्यवाद.